बांग्लादेश में हिंदुओं और मंदिरों की सुरक्षा के लिए भारत सरकार द्वारा तत्काल कदम उठाने की मांग हिंदू जनजागृति समिति की ओर से की गई है। बांग्लादेश में पिछले कुछ दिनों से आरक्षण के विरोध में चल रहे आंदोलन ने अत्यधिक हिंसक रूप लिया है, जिसके बाद प्रधानमंत्री शेख हसीना ने प्रधानमंत्री पद से पदत्याग देकर देश से पलायन कर लिया। आरक्षण के मुद्दे पर शुरू हुई हिंसा अब चरम तक पहुंच चुकी है। यह हिंसा अब अराजकता में बदल गई है। सरकार विरोधी आंदोलन अब हिंदुओं के खिलाफ शुरू हो गया। बांग्लादेश में 27 जगहों पर हिंदुओं को निशाना बनाया गया। जानबूझकर हिंदुओं को निशाना बनाकर उनकी हत्या करना, हिंदुओं के घरों पर हमला करना, हिंदुओं की दुकानों को लूटना, हिंदू मंदिरों को तोड़ना और आग लगाना, हिंदू महिलाओं पर बलात्कार, हिंदुओं को विस्थापित करना आदि अत्याचार किए जा रहे हैं। एक हिंदू नगर सेवक की हत्या हो गई। हिंदू पत्रकार की भी हत्या कर दी गई। इन घटनाओं से वहां के अल्पसंख्यक हिंदुओं में अत्यधिक भय का माहौल है। इस संदर्भ में भले ही बांग्लादेशी सेना ने हिंदुओं की सुरक्षा का आश्वासन दिया, लेकिन भारत सरकार को इस पर निर्भर न रहते हुए हिंदू समाज और मंदिरों को सुरक्षा तत्काल प्रदान करनी चाहिए। ऐसी मांग हिंदू जनजागृति समिति की ओर से एक निवेदन द्वारा अमरावती में की गई। साथ ही बजरंग दल अमरावती द्वारा बांग्लादेश में राजनीतिक समस्या के चलते हिंदुओं को निशाना बनाकर उन पर हो रहे अत्याचार रोकने हेतु जिलाधीश के द्वारा महामहिम राष्ट्रपति को निवेदन भेजा। समस्त हिंदुओं के ऊपर बांग्लादेशी मुसलमानों द्वारा किए जा रहे अत्याचार को तुरंत रोककर वहां हिंदू और सिख समाज के मंदिरों को और लोगों को सुरक्षा के लिए वर्तमान सरकार पर भारत सरकार दबाव बनाए, इस मांग को लेकर बजरंग दल ने भी निवेदन सौंपा। इस समय विश्व हिंदू परिषद, हिंदू जनजागृति समिति, हिंदू हुंकार संगठना, बजरंग दल, मातृशक्ति संगठना तथा समस्त हिंदुत्ववादी संगठनाएं प्रमुखता से उपस्थित थी। इस समय विश्व हिंदू परिषद के बंटी जी पारवानी, सिद्धू जी सोलंकी, आकाश जी पाली, त्रिदेव जी डेंडवाल, निर्मल जी बजाज, सुधीर भाऊ ओपुलकर, निलेश जी टवलारे सहित प्रमुख कार्यकर्ता उपस्थित थे। मी निलेश टवलारे, हिंदू जनजागृती समिती। आज अमरावती येथील सर्व हिंदुत्ववादी संघटना, विश्व हिंदू परिषद असेल, बजरंग दल, हिंदू जनजागृती समिती आणि अनेक हिंदुत्ववादी संघटना एकत्र येऊन आज बांगलादेशमधील हिंदूंच्या व्यथा सरकारसमोर मागणी करणे, त्यांच्या व्यथांसाठी आमची सहानुभूती आणि त्यांच्यासोबत आम्ही आहोत ही दिशा देण्यासाठी आज आम्ही सर्व संघटना एकत्र आलो आहोत। बांगलादेशमधील हिंदूंवर होणारा नरसंहार हा आम्हाला काश्मीरची आठवण करून देत आहे आणि भारतातील सर्व राज्यकर्त्यांनी आणि भारतीय सरकारने बांगलादेशला हिंदूंच्या समर्थनार्थ काही कृती करावी या मागणीसाठी आम्ही आज हे आंदोलन, जे निवेदन आम्ही आज कलेक्टर ऑफिसला घेऊन आलो आहे। यासोबतच बांगलादेशमधील हिंदूंवरती आणि मंदिरांवरती, तिथल्या महिलांवरती जे अनन्वित अत्याचार झाले त्याची भरपाई करण्यासाठी सरकारने नवीन जे काही बांगलादेशमध्ये इस्लामिक रिपब्लिक सरकार स्थापन झालेलं आहे त्याच्यावरती दबाव आणून तेथील हिंदूंची जी काही हानी झालेली आहे त्याची भरपाई देण्याची मागणी आम्ही करत आहोत। तसेच भारतामध्ये जे बांगलादेशी हिंदू येण्यासाठी इच्छुक आहेत त्यांना CAA कायद्याअंतर्गत भारतीय नागरिकत्व सुद्धा देण्यात यावं, त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी त्यांनी सरकारने अशा पद्धतीचे आदेश देण्यात यावे। यासाठी मी एक छोटीशी नमूद करू इच्छितो की कर्नाटकमध्ये 20,000 बांगलादेशमधून आलेले हिंदू राहत आहेत, मात्र त्यांना 20 वर्षानंतर फक्त 5 जणांना भारतीय नागरिकत्व मिळालं। ही खेदाची गोष्ट आहे। भारत हा हिंदूंचा मातृदेश आहे। जे लोक, जे हिंदू विदेशातून भारतामध्ये नागरिकत्व घेऊन राहू इच्छितात त्यांना या अनुषंगाने हा मुद्दा ऐरणीवर आला आहे। कारण बांगलादेश तयार झालं तेव्हा 22% हिंदू राहत होते, आज ती संख्या 6-7% आलेली आहे। ही सुद्धा दुर्दैवी बाब आहे आणि या अनुषंगाने भारतीय प्रशासनाने, भारत सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने याविषयी लक्ष घालावं ही आमची तीव्र भावना आहे आणि यासाठी पुढे येणाऱ्या काळामध्ये पुन्हा आंदोलन आणि अशा पद्धतीची आम्हाला मागणी करावी लागू नये ही आमची सर्वांची अपेक्षा आहे। जय श्रीराम। हिंदू संघटनांना इतका उशीर का लागला एकत्र व्हायला? बांगलादेशचे जे प्रकरण चालू आहे गेल्या कितीतरी दिवसापासून चालू आहे, हिंदूंवर जे अत्याचार चालले गेल्या कितीतरी दिवसापासून चाललं आहे, हिंदू संघटनांना समोर येण्याकरता इतका वेळ का लागला? या अनुषंगाने सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या दृष्टिकोनातून जे काही समन्वय आवश्यक असतो तो या 3-4 दिवसामध्ये झाला। संपर्क चालू होता, यापूर्वी पण निवेदनं देण्यात आलेली आहे।
विश्व हिंदू परिषदकडनं सर्वात पहिलं निवेदन इथे अमरावतीमध्ये देण्यात आलं आणि या सगळ्यांच्या समन्वयातून जेव्हा एवढ्या सगळ्या संघटनांना एकत्र आणण्यासाठी काही बैठका आवश्यक असतात, प्रत्येकाचे काही कार्यक्रम असतात, त्या अनुषंगाने प्रयत्न आजच्या दिवशी पूर्ण झाले. कारण सुट्यांचे दिवससुद्धा बघावे लागतात. आज आपल्या इथे 5 दिवसाचा आढावा राहिलेला आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी आज तयार करण्यात आल्या.